माढा विधानसभा मतदारसंघात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे जनतेचे डोळ्यासमोर ठेवून काम करत असल्याने त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असताना दिसून येत आहे। माढा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच अभिजित पाटील यांचा मास्टर स्ट्रोक मारत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 3500 प्रति टन उसाला दर देण्याचे घोषित केल्याने अभिजित पाटलांना माढ्यामध्ये वाढता प्रतिसाद मिळत आहे। त्याच अनुषंगाने अनेक वर्षापासून माढा विधानसभा मतदारसंघात आपले वर्चस्व प्रस्थापित ठेवून असलेल्या विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटातून अकोले बुद्रुक येथील रामचंद्र साहेबराव नवले, ग्रामपंचायत सदस्य संतोष साहेबराव नवले, पोलीस पाटील भालचंद्र परबत, पांडुरंग सलगर, सुरेश कोरडे, तानाजी माने यांनी अभिजित पाटील यांच्या गटात प्रवेश केल्याने आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटाला गरगर लागले चित्र दिसून येत आहे। माढा विधानसभा मतदारसंघात अभिजित पाटील यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे। त्याचबरोबर या विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे काम करत असल्याने मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते अभिजित पाटील यांच्याकडे विकासोन्मुख चेहरा असून आशेने पाहत असून त्यांना जनतेचा पाठिंबा वाढताना मिळताना दिसत आहे। यावेळी पांडुरंग सलगर, सुरेश कोरडे, नेताजी लांडे, साहेबराव नवले, हनुमंत नवले, शिवाजी लांडे, भारत माळी, राजेंद्र नवले, बाळासाहेब नवले, बापू मोरे, तानाजी नवले, हनुमंत नवले, लखन शिरतोळे, दीपक पवार, तानाजी माने यांच्यासह श्री विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक सचिन पाटील, सिद्धेश्वर बंडकर, संजय पाटील व विभाग अधिकारी वाघ साहेब यांच्या आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।